नाशिकच्या IT कंपनीमध्ये केवळ धर्मांतर आणि लैंगिक शोषणच नाही तर हिंदू तरुणींचं ब्रेन वॉशही करणं सुरू होतं। तरुणींचं पद्धतशीरपणे ब्रेन वॉश करून त्यांचं धर्मांतर करण्याचा मास्टर गेम कंपनीत सुरू असल्याचं तपासात समोर आले। तरुणीच्या बाबतीत काही अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्यात। यावेळी हिंदू टीम लीडरनं अनेकदा तिची समजूतही काढली होती, मात्र संशयितांच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितेला यावर विश्वासच बसत नव्हता। हिंदूंसोबत जेवणही या तरुणीनं नाकारलं होतं, तर 2 वर्ष महिनाभर उपवास सुद्धा केल्याची माहिती पुढे आली। लिपस्टिक लावणंही या तरुणीनं सोडलं होतं। IT कंपनीतील तरुणीच्या वर्तणुकीत प्रचंड बदल झाले होते। तिनं मेकअप करणं, लिपस्टिक लावणंही बंद केलेलं। या तरुणीनं सलग 2 वर्ष महिनाभर उपवास केला। कोणते बदल तिच्यात झालेले बघा। हिंदू मैत्रिणींसोबत जेवण करणंही टाळलं, मेकअप किंवा लिपस्टिक लावणं तिनं पूर्णपणे बंद केलं होतं। विशिष्ट धर्माचा पेहराव करण्यासाठी तिचा ब्रेन वॉश करण्यात आलेला। आरोपी विवाहित असल्याची माहिती हिंदू टीम लीडरनं देऊनही तिनं दुर्लक्ष केलं।